नमस्कार मित्रांनो. आज आपण एक फार महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. ट्रस्ट आणि एनजीओला जे काही सेवा कार्याचे खर्च करावे लागतात, त्याचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं, हा एक फार मोठा प्रश्न ट्रस्ट समोर असतो. अनेक लोक मला विचारतात की सर, आम्ही सेवा कार्य करतो, त्यासाठी पैसे खर्च करतो, परंतु त्या खर्चाचे व्हाउचर कसे मेंटेन करायचे, त्याचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. डॉक्युमेंटेशन का महत्त्वाचं आहे, तर तुमच्याकडे नो डॉक्युमेंट नो डिडक्शन, म्हणजे कुठलेही डिडक्शन जर तुम्हाला हवे असतील, मग ते इन्कम टॅक्सचे असतील, डोनरला जो डोनेशन देतो त्याला सुद्धा त्याच्या इन्कममधनं डिडक्शन मिळतं, त्यासाठी पण डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे. तुम्हाला एखाद्या कंपनीचा CSR मिळाला, तर तो CSR मिळाल्यानंतर त्याला युटिलायझेशन सर्टिफिकेट द्यावं लागतं त्या कंपनीला, तिथे सुद्धा डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे. FCRA रजिस्ट्रेशन असेल तुमचं आणि तुम्हाला जर काही फॉरेन फंड आला, तर त्याचं सुद्धा कंपल्सरी रिटर्न भरावं लागतं, ऑडिट करावं लागतं. तर या सर्वांसाठी व्हाउचर मेंटेनन्स करणं, त्याचं डॉक्युमेंटेशन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ट्रान्सपरन्सी मेंटेन होते. म्हणजे तुम्ही जो काही खर्च करता, लोक तुम्हाला डोनेशन देतात, कंपन्या तुम्हाला CSR देतात, गव्हर्नमेंट तुम्हाला ग्रँट देतं, परंतु ते तुम्ही प्रॉपर युटिलायझेशन केलं की नाही, याच्यासाठी प्रूफ गरजेचं आहे. आणि तो डॉक्युमेंटेशन आणि व्हाउचर थ्रू तुम्हाला मेंटेन करावा लागतो. आता व्हाउचर मेंटेन करणं फार तसं काही अवघड गोष्ट नाही आणि त्याच्यासाठी काही फार एवढा खर्च पण नाही. तुमची जर छोटी NGO असेल, तर अगदी बेसिक गोष्टी तुम्ही जर लक्षात घेतल्या, तर तुम्हाला व्हाउचर मेंटेन करणं सोपं होतं. बाजारामध्ये एक व्हाउचर बुक मिळतं खर्चाचं, ते जरी तुम्ही विकत घेतलं स्टेशनरीच्या दुकानातून, तरी तुम्ही त्याच्यावरती व्हाउचर मेंटेन करू शकता. एक्सेलमध्ये तुम्ही व्हाउचर एक तयार करून त्याच्या प्रिंटआउट सुद्धा काढून ते सुद्धा व्हाउचर म्हणून वापरू शकता. फाईल सिस्टीम तुम्ही फिजिकल फाईल स्टेशनरीच्या दुकानातून घेऊ शकता. काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही ते गुगल ड्राईव्हवरती पण सेव्ह करू शकता. आपल्याकडे जे काही अकाउंटिंगचे सॉफ्टवेअर आहे, याच्यामध्ये व्यापार एक सॉफ्टवेअर आहे, झोयो बुक्स आहे, टॅली सॉफ्टवेअर आहे. तर हे सॉफ्टवेअर सुद्धा फ्री व्हर्जन तुम्ही तुमच्या ट्रस्टचं अकाउंटिंग करण्यासाठी वापरू शकतात. तर हे सगळे फ्री टूल्स आपल्याला उपलब्ध आहे. तुमची छोटी NGO असेल, तर तुम्हाला फार काही खर्चिक गोष्टी नाहीये हे व्हाउचर आणि डॉक्युमेंटेशन मेंटेन करण्यासाठी. आता सर्वात महत्त्वाचे, व्हाउचरचे टाईप कुठले कुठले आहे ते आपण बघू. जे काही पेमेंट व्हाउचर आहे, तुम्ही जे काही खर्च करता, मग तुमच्या जागेचं भाडं असेल, स्टाफची सॅलरी असेल, तुम्ही काही स्टेशनरी परचेस केली असेल, तर त्याचे तुम्हाला पेमेंट व्हाउचर हे तुम्ही मेंटेन करू शकतात. दोन गोष्टी आहेत, तुम्हाला जे काही खर्च करावे लागतात त्याचे व्हाउचर, आणि तुम्हाला जो काही इन्कम येतो त्याचे रिसीट बुक. म्हणजे तुम्हाला डोनेशन दिलं असेल, कोणी काही ग्रँट दिली असेल, CSR दिला असेल, तर त्याच्या रिसीट बुक सुद्धा तुम्हाला तयार करावे लागतात. जे काही ऍडजस्टमेंट आणि डेप्रिसिएशनच्या एंट्रीज आहे त्याचे जनरल व्हाउचर तुम्हाला तयार करावे लागतात. कॉन्ट्रा व्हाउचर म्हणजे तुम्ही बँकेतनं काही पैसे विड्रॉ केले किंवा बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केले, तर त्याचे सुद्धा कॉन्ट्रा व्हाउचर तुम्हाला मेंटेन करावे लागतात. सर्वात महत्त्वाचं, बिल, इनव्हाइस आणि होम व्हाउचर हे कधी तयार करायचं. एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या गोष्टीचं तुम्हाला बिल मिळतं, एक्सटर्नल बिल मिळतं, तर त्या केसमध्ये तुम्ही ते बिल घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात मी सांगतो की तुम्ही तुमच्या ट्रस्टसाठी स्टेशनरी परचेस केली, तर स्टेशनरीच्या दुकानातून तुम्हाला बिल मिळतं, तर ते बिल आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या ट्रस्टसाठी काही वस्तू परचेस केली, कॉम्प्युटर परचेस केलं तर त्याचं बिल मिळतं, काही मोबाईल परचेस केला तर त्याचं सुद्धा बिल मिळतं. ज्या केसमध्ये तुम्हाला एक्सटर्नल बिल मिळत नाही, इनव्हाइस मिळत नाही, त्या केसमध्ये तुम्ही होम व्हाउचर करू शकतात. म्हणजे समजा आता तुमच्या ट्रस्टच्या ऑफिसमध्ये स्टाफसाठी तुम्ही
दर महिन्याला चहाचं जे बिल पे करतात, त्या चहाच्या छोट्याशा टपरीवाल्याकडे काही त्याचं प्रिंटेड व्हाउचर नसतं. अशा केसमध्ये तुम्ही होम व्हाउचर बनवू शकता. त्याच्यावरती त्या ज्याला पेमेंट केलं आहे चहावाल्याला त्याची सही घेऊ शकता. तर जिथं कुठलंही एक्सटर्नल व्हाउचर मिळत नाही तिथं तुम्ही जे काही बाजारातलं व्हाउचर बुक आहे ते तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यावरती डिटेल्स भरू शकता. समजा तुम्हाला एखाद्या ऍक्टिव्हिटीसाठी ग्रामीण भागामध्ये जायचं आहे आणि तुम्ही एखादी गाडी बुक केली आणि त्याला पेमेंट केलं, तर त्या गाडीवाल्याकडे काही त्याचं प्रिंटेड व्हाउचर नसतं. अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही होम व्हाउचर बनवू शकता. त्याच्यावरती त्याच्यामध्ये डिटेल्स लिहायचे, ज्याला पेमेंट केलं त्याची सही घ्यायची आणि अमाऊंट त्याच्यामध्ये लिहायची. म्हणजे थोडक्यात बिल कधी, इनवाइस कधी, होम व्हाउचर कधी. तर थोडक्यात हे लक्षात ठेवायचं की ज्याचं कुठलंही एक्सटर्नल व्हाउचर मिळू शकत नाही त्यावेळेस तुम्ही होम व्हाउचर जे आहे ते तुम्ही वापरू शकता. आता हे व्हाउचर मेंटेन कसं करायचं, तर त्या व्हाउचरवरती सर्वात महत्वाची ज्या डेटला एक्सपेन्सेस झाला आहे ती डेट असायला हवी. ज्या गोष्टीसाठी किंवा ज्याला त्याचं पेमेंट केलेलं आहे, जसं मी सांगितलं की चहावाल्याचं पेमेंट असेल तर त्याचं नाव त्याच्यावरती पाहिजे. समजा तुम्ही गाडीचं भाडं पे केलं असेल तर त्या ड्रायव्हरचं त्याच्यावरती नाव पाहिजे, गाडी मालकाचं नाव पाहिजे. नंतर तो एक्सपेन्सेस कशासाठी केला आहे त्याचं कारण सुद्धा त्यामध्ये दिलं गेलेलं असायला पाहिजे. अमाऊंट किती पे केली ती एक्झॅक्ट त्याच्यामध्ये व्हॅल्यू असायला पाहिजे. मोड ऑफ पेमेंट कसं आहे, त्याला तुम्ही कॅश पेमेंट केला आहे की बँकेचा चेक दिला आहे की युपीआय थ्रू पेमेंट केलेला आहे. कारण आता हे गुगल पे, फोन पेमुळे युपीआय पेमेंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर ते सुद्धा तुम्हाला त्या व्हाउचरवरती मेन्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये युपीआयचा पेमेंट केल्यानंतर त्याचा ट्रान्झॅक्शन आयडी असतो, तो सुद्धा तिथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. कारण नंतर जेव्हा बँक स्टेटमेंटमध्ये त्याचे डिटेल्स येतात ते मॅच झाले पाहिजे तुम्हाला अकाउंटिंगसाठी. आणि सपोर्टिंग त्याच्यासाठी काहीतरी प्रूफ असायला पाहिजे. तर असं व्हाउचरवरती काय काय डिटेल्स पाहिजे हे आपण बघितलं. नंतर जे बिल्स आणि रिसीट आहे ते प्रॉपर ऑर्गनाइज सुद्धा केले पाहिजे. त्या व्हाउचरवरती नंबर दिले पाहिजे सिरियली. तुम्ही प्रिंटेड जरी नंबर नसेल तरी तुम्ही सिरियली नंबर त्याच्यावरती देऊ शकता. ते जे बिल आहे व्हाउचर सोबत बिल तुम्ही त्याचं स्टॅपल केलं पाहिजे. गुगल ड्राईव्हवरती तुम्ही ते सेव्ह जरी केलं तरी होऊ शकतं. त्या व्हाउचरच्या आणि बिलाचे कॅटेगरायझेशन तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे एक्सपेन्सेस नुसार, म्हणजे ॲडमिनचे एक्सपेन्सेस आहे की प्रोजेक्टचे एक्सपेन्सेस आहे की ट्रॅव्हलचे आहे, सॅलरीजचे आहे, ते तुम्हाला कॅटेगरायझेशन करायला पाहिजे. याच्यात सर्वात महत्त्वाचं, प्रोजेक्टसाठी तुम्ही जे काही एक्सपेन्सेस करता तो त्या प्रोजेक्ट हेड खाली जाईल. म्हणजे प्रोजेक्ट करताना त्या प्रोजेक्टच्या लोकांची तुम्ही सॅलरी दिली ती ॲडमिनमध्ये नाही जाणार, ती प्रोजेक्ट एक्सपेन्सेसमध्ये जाईल. त्या संदर्भात काही ट्रॅव्हल केलं, सॅलरी दिली तर ती त्या प्रोजेक्टच्या हेड खाली जाईल, ती ॲडमिनमध्ये नाही जाणार. ॲडमिनमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये जे लोक काम करतात, तुमचा अकाउंटंट असेल किंवा ऑफिस बॉय असेल, जे डे टू डे ऑफिसमध्ये जे काही ॲडमिनिस्ट्रेशन चालतं तुमच्या ट्रस्टचं, ते सगळं ॲडमिन एक्सपेन्सेस आहे. आणि जे काही तुम्ही सेवा कार्य करतात त्याच्यासाठी जो खर्च होतो तो प्रोजेक्ट एक्सपेन्सेस असेल. तर ते असं कॅटेगरायझेशन तुम्हाला करायला पाहिजे. मंथ वाईज तुम्ही फाईल मेंटेन करायला पाहिजे. एक्सेल रजिस्टर जे आहे एक्सपेन्सेसचं ते तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. जिथं तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग मेंटेन करतात तिथं एक्सेल रजिस्टर मेंटेन करायची गरज नाही. अनेक ट्रस्ट जे आहे ते त्यांचं एक्सेलमध्ये अकाउंटिंग करतात, त्या केसमध्ये तुम्हाला एक्सेलमध्ये मेंटेन करायची काहीही गरज नाही. काही टिप्स मी तुम्हाला देतो की जे ऑडिटसाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या व्हाउचरवरती जो पर्पज आहे तो क्लिअरली मेन्शन करायला पाहिजे की ते पेमेंट कशासाठी गेलेलं आहे, कारण ते फार महत्त्वाचं आहे. त्यानुसार तो एक्सपेन्सेस कुठल्या हेडला टाकायचा हे सुद्धा अकाउंटंटला कळलं पाहिजे, नंतर ऑडिटरला कळलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जे काही खर्च करतात, मोठे खर्च करतात, त्याचे 3 कोटेशन्स महत्त्वाचे आहे. म्हणजे जर तुम्हाला ऑफिससाठी प्रिंटर घ्यायचा असेल तर त्याचे 3 कोटेशन असायला हवे. तुम्ही ट्रस्टसाठी काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताय तर त्यासाठी तुम्हाला टेंडर कॉल करावे लागतात. तुम्ही जर चॅरिटी कमिशनरचा ऑडिट रिपोर्ट बघितला तर त्या ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडिटरला द्यावं लागतं की 5,000च्या वरचे जे काही एक्सपेन्सेस आहे, म्हणजे बिल्डिंगचे आहे, रिपेअर्स मेंटेनन्सचे आहे, त्यासाठी तुम्हाला कोटेशन महत्त्वाचे आहे.
जे 10,000च्या वरती पर डे व्हाउचर आहे, खर्च आहे, ते कॅशमध्ये अलाउड होत नाही इन्कम टॅक्सनुसार. तर तुम्हाला पर डे 10,000चं लिमिट लक्षात ठेवायचं आहे की ते क्रॉस होता कामा नाही. ते जर क्रॉस झालं तर ते खर्च डिसअलाउड होतात. त्यामुळे पर डे पर पर्सन 10,000चं लिमिट कॅशमध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरती जर गेलं तर ते खर्च डिसअलाउड होतात. ई कॉपीज तुम्ही व्हाउचरच्या बिलाच्या मेंटेन करू शकतात. कारण कधी कधी हार्ड कॉपी जर गहाळ झाली तर प्रॉब्लेम येतो. अनेक लोक स्कॅन करून सगळे व्हाउचर ते PDF मध्ये ठेवतात. कारण आता स्कॅनिंग फार काही खर्चिक नाही राहिलं. तुम्ही मोबाईलवरती ते स्कॅन करून तुमच्या गुगल ड्राईव्हवरती किंवा तुमच्या एखाद्या फोल्डरमध्ये ते सेव्ह करू शकतात. तर ई कॉपीज सुद्धा फार महत्वाच्या आहेत. आता ऑडिटला सुद्धा देताना ई कॉपीज चालतात. तुम्हाला फिजिकल व्हाउचर दिलं नाही तरी चालेल. फार सोपं असतं. मेलवरती तुम्ही सगळ्या व्हाउचरचे एक PDF करून ऑडिटरला तुम्ही देऊ शकतात. नंतर जे काही रिइम्बर्समेंट करतो आपण, म्हणजे एखादा एम्प्लॉई बाहेरगावी गेला, त्यासाठी काही ट्रॅव्हल झालं, मग ते बसचं ट्रॅव्हल असेल, एअर ट्रॅव्हल असेल, रेल्वेचं ट्रॅव्हल असेल, त्याला तुम्ही काही खर्च रिइम्बर्समेंट करत आहात तर त्याच्यासाठी त्याला सपोर्टिंग असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रत्येक व्हाउचरवरती अप्रुव्हल असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही खर्चाचं पेमेंट करता तेव्हा ट्रस्टचा जो काही मेन माणूस असेल किंवा मेन ट्रस्टी असेल त्याचं अप्रुव्हल व्हाउचरवरती असणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत तो अप्रुव्हल देत नाही तोपर्यंत पेमेंट करणं महत्वाचं आहे. अप्रुव्हल घेणं महत्वाचं आहे. आता काही मंथली कंप्लायन्स चेकलिस्ट आहे. तुम्ही मंथ वाईज जे बिल आहे ते व्हाउचर मॅच केले पाहिजे. कॅश बुकाशी टॅली केले पाहिजे. त्याच्यावरती सही केल्या पाहिजे. बँक स्टेटमेंटच्या ज्या एंट्रीज आहे त्या व्हाउचरनुसार, रिसीट बुकानुसार मॅच केल्या पाहिजे. जे PT कॅश एक्सपेन्सेस आहे त्याचं सुद्धा व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे. एक्सपेन्सेसचे जे कॅटेगरायझेशन आहे जे मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी, त्यानुसार ती त्या कॅटेगरीला ते एक्सपेन्सेस त्या हेडला गेले पाहिजे. व्हाउचरचं ऑथोरायझेशन फार महत्वाचं आहे. कारण जो व्हाउचर अप्रूव्ह करतो तो मेन माणूस असायला पाहिजे, ट्रस्टी असायला पाहिजे, तुमच्या ऑफिसमधला मेन CEO कुणी किंवा हेड अकाउंटंट असायला पाहिजे की जो व्हाउचर ऑथोरायझेशन करतो. सर्वात महत्वाचं, जे काही बऱ्यापैकी मोठे ट्रस्ट आहे त्यांच्या ट्रस्टला ट्रेनिंग सुद्धा देणं गरजेचं आहे. SOP तयार करायला पाहिजे. कसं तुम्ही व्हाउचर मेंटेन करायचं त्याचं ओरिएंटेशन घ्यायला पाहिजे. जे काही त्याच्या रिलेटेड SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, त्या तुम्ही फ्रेम करायला पाहिजे. त्याच्या मॉक प्रॅक्टिस सेशन सुद्धा आम्ही काही जे मोठे ट्रस्ट आहे त्याच्यातला जो स्टाफ आहे त्याच्यासाठी आम्ही कंडक्ट करत असतो. जे काही मोठे कॉलेजेस आहे त्याचा जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग आम्ही देत असतो की तुम्ही खर्चाचं सगळं मेंटेनन्स कसं करायचं आणि त्याचे व्हिज्युअल चार्ट्स वगैरे आम्ही त्या लोकांना देत असतो. तर हे जे काही व्हाउचर मेंटेनन्स आहे किंवा डॉक्युमेंटेशन आहे त्याचं ट्रेनिंग सुद्धा तुमच्या स्टाफला प्रॉपर दिलं गेलं पाहिजे. कारण तुमचा जो स्टाफ आहे तो ऍक्च्युअली काम करत असतो, प्रोजेक्टवरती काम करत असतो आणि त्या वेळेस ते व्हाउचर डेली जर बनले गेले नाही तर नंतर खूप कॉम्प्लिकेशन वाढतात. म्हणून रिअल टाइम व्हाउचर कसं मेंटेन करायचं याचं ट्रेनिंग सुद्धा स्टाफला देणं गरजेचं आहे. तर फायनल थॉट असा आहे की हे सगळं डॉक्युमेंटेशनसाठी की तुमच्या NGOची जी क्रेडिबिलिटी आहे ती तुमच्या डॉक्युमेंटेशनवरती अवलंबून आहे. डिसिप्लिन तुमच्या डॉक्युमेंटेशन मध्ये असायला पाहिजे. फार सिंपल टूल्स आता उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही वापरता येऊ शकतात. ऑडिटसाठी जे काही रेडीनेस असतो तो तुम्हाला देता आला पाहिजे. एक्सेल आणि जे काही सिंपल फिलिंग आहे त्यानुसार तुम्ही पॉवरफुल डॉक्युमेंटेशन सुद्धा करू शकतात. तर असं मित्रांनो, हे फार महत्वाचा हा विषय आहे. तुमचं ट्रस्ट छोटं असो किंवा मोठं असो, डॉक्युमेंटेशन हे फार महत्वाचं आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे डॉक्युमेंटेशन बद्दल आज तुम्हाला मी माहिती दिली. धन्यवाद.